माहिती मिळणार आहे. मेटल डिटेक्टरच्या मदतीने बैसरणखोऱ्याची तपासणी करण्यात येते. जम्मू काश्मीरमधील पहलगाममधल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती लागली आहे. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादी होऊन भारतात घुसखोरी करत असल्याचं समोर आलंय. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आलेला. मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी असलेलं कनेक्शन आता उघड झालंय. पण त्याचं थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी काय संबंध आहे का याचाही शोध घेतला जातोय. याशिवाय पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती होतीये अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीचे पुरावे आता जगासमोर ठेवणार आहे. तर पाकिस्तानची टेरर फॅक्टरी कशी उघड झाली आहे ते पाहूया. अब्दुल्ला बिन मसूद लष्कर तोयबा हे पाकमधले दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. पीओके मधले किंबहुना अमीनाबाग कॅम्प, तहरीके जिहाद, बांदीजुरामध्ये अल जिहाद, बाराकोट भागात लष्कर तैयबा, भीमबेरमध्ये हिजबुल आणि लष्कर तोयबा. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव आता समोर आलंय. पहलगाम हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी ओव्हरग्राऊंड कामगारांचं एक नेटवर्क तयार केलं, ज्यांनी हल्ल्यामध्ये सहभागी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केली. फारुख हा लष्करचा टॉप कमांडर असून पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपून बसला असल्याची माहिती आहे. गेल्या 2 वर्षात या दहशतवाद्याच्या ओव्हरग्राऊंड वर्कर नेटवर्कने अनेक दहशतवादी हल्ले केलेले आहेत. दहशतवाद्यांचा आका म्हणजेच लष्कर तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलंय. दोघांना कोट लखपत तुरुंगातनं बहावलपूर तुरुंगात नेण्यात आलं असून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. मोठे दहशतवादी भारतीयांच्या निशाण्यावर असल्यानं या दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानची आता धावपळ सुरू आहे. तर पाकिस्तानकडून एलओसीसह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार केला जातोय. पहिले 5 दिवस पाकिस्तानने एलओसीवर भडीमार केला, मात्र काल रात्री पाकिस्तानकडनं आंतरराष्ट्रीय सीमेवर जोरदार गोळीबार